बातमी सांगलीतून आष्टीमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर जोरदार राडा झाला। मतदानाच्या आकडेवारीमध्ये तफावत झाल्याचा आरोप करण्यात आला। रात्री दिलेल्या आकडेवारीत आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये जवळपास 2000 मतांची वाढ असल्याचा दावा आष्टा शहर विकास आघाडीकडून करण्यात आला। या प्रकरणी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूमच्या बाहेर ठिय्या दिला। त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। दरम्यान या राड्यानंतर जयंत पाटील घटनास्थळी जाऊन त्यांनी माहिती घेतली। आष्टा नगर परिषदेचं काल मतदान पडल्यानंतर ईव्हीएम मशीन ज्या ठिकाणी म्हणजे विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉलमध्ये स्ट्रॉंग रूम या ठिकाणी करण्यात आलं, त्या ठिकाणी होतं। सकाळपासून काही मतदानाची आकडेवारी जी झाली त्यामध्ये काही तफावत या ठिकाणी खास करून आष्टा शहर विकास आघाडीचे या ठिकाणी जे पॅनल होतं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर या ठिकाणी सगळे पदाधिकारी नेते या ठिकाणी दाखल झाले या विकास आघाडीचे। आपल्यासोबत आता वैभव शिंदे आहेत। 100% यामध्ये तफावत आहे असं त्यांनी मान्यच केलंय असं म्हणावं लागेल, कारण या घटनेमुळं आष्टा शहरामध्ये नागरिकांच्या मध्ये प्रचंड चीड निर्माण झालेली आहे। आणि आज या ठिकाणी ही आकडेवारी त्यांनी जी समोर आमच्या सादर केलेली आहे याच्या अगोदरची आकडेवारी आणि ही आकडेवारी बराच फरक आहे। आम्ही काल संध्याकाळपर्यंत ज्या बूथवर जे मतदान झालं त्या सगळ्यांचं मतदानाची आकडेवारी आम्ही प्रचार कार्यालयामध्ये मागवली होती। ती आकडेवारी आणि त्यांनी दिलेली आकडेवारी यामध्ये जर टॅली होत असेल तर आम्ही हे मान्य करणार आहे, आणि जर टॅली झाली नाही तर नक्की आम्ही आष्टा शहर हे बंद करून निषेध व्यक्त करणार। तर एकूण हा जो सगळा आकडेवारीचा घोळ झाला जो त्या ठिकाणी त्यानंतर आष्टा शहर विकास आघाडीच्या या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी एकत्र समोर येत निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडे मागणी केली आहे। आता अजून आकडेवारीची टॅली या ठिकाणी पुन्हा करू, नेमकी स्पष्टता अजून ही कुणाकडूनही केली गेलेली नाहीये। निवडणूक अधिकाऱ्यांनी काही प्रमाणामध्ये तफावत असल्याचं देखील स्पष्ट केलं। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, आष्टा, सांगली।